आज आपण महाशिवरात्री विशेष कवठाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी आपल्याला कवठ घ्यायचे. चांगलं पिकलेलं कवठ घ्यायचं म्हणजे त्यातला जो गर आहे तो चांगला निघतो. त्याला अशा पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचे. पिकलेलं कवठ असलं की बघू शकता अशा पद्धतीने चांगला चॉकलेटी रंगाचा गर निघतो. तो चवीला चांगला लागतो. आता हा जो गर आहे तो एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याला चमच्याने किंवा हाताने आपल्याला छान एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये जे असे धागे असतात ते आपल्याला काढून टाकायचे. जेवढे मोठे धागे असतील ते सगळे काढून टाकायचे आणि हाताने याला चांगलं एकसारखं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. यातले सगळे धागे काढून टाकलेत आणि याला मी हाताने चांगलं मऊ करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडी मिरची पावडर घालायची आणि गूळ घालायचा आहे. जर तुम्ही उपवासाला जिरेपूड खात असाल तर जिरेपूड देखील घालू शकता. गूळ घालून याला चांगलं मिक्स करून घेऊयात. आता कवठ किती आंबट आहे त्यानुसार यामध्ये गुळाचं प्रमाण घ्यायचं. गूळ चांगला बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन मिक्स होतो आणि याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी झटपट आणि तेवढीच टेस्टी लागणारी कवठाची चटणी इथे तयार झालेली आहे. तुम्ही कवठाची चटणी बनवता की आणखी कुठला वेगळा पदार्थ बनवता हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा.